अरे देवा, 2 तास झाले त्याने माझा मेसेज वाचलाय पण रिप्लाय नाही दिला. संपलं आता, सगळं संपलं. अरे शांत हो जरा. तो माणूस कदाचित. आता तो नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वाईट विचार करत असेल. कदाचित त्याने मला कायमचं ब्लॉक केलंय. अरे पण तो फक्त गाडी चालवत असेल किंवा एखाद्या महत्वाच्या मीटिंगमध्ये असेल. साध्या मेसेजचा रिप्लाय आला नाही म्हणून थेट मैत्री तुटण्यापर्यंतचा निष्कर्ष कसा काय काढलास तू? नाही, पण 2 तास झाले ना. हो, पण उगाच एवढ्याशा गोष्टीचा एवढा बाऊ का करायचा? हो, खरंय तुझं. आणि हा असा बाऊ करण्याची सवय आपल्या सर्वांनाच असते. म्हणूनच आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका खूप मजेशीर पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आपण आज राईचा पर्वत करणे या प्रसिद्ध सवयीवर सखोल चर्चा करणार आहोत. हो, म्हणजे राई म्हणजे मोहरीचा अगदी चिमुकला दाणा, आणि पर्वत किती प्रचंड असतोय आपण जाणतोच. हो ना. आणि आज आपण मानवी वर्तनावरील काही संशोधनाचे संदर्भ वापरून हे समजून घेणार आहोत की आपला मेंदू छोट्या गोष्टींचे अनावश्यक मोठे इश्यू का करतो. म्हणजे कसं आहे, मी मघाशी मेसेजवरून जसा तमाशा केला तसाच प्रकार आपण रोजच्या आयुष्यात अनेक ठिकाणी करतो. हो, अगदी रोजच घडतं हे आपल्या आजूबाजूला. कालच ऑफिसमधलं उदाहरण बघ ना. एखादा माणूस फक्त 5 मिनिटं उशिरा आला की लोक लगेच चर्चा सुरू करतात. हो, हा रोजच उशिरा येतो, कामच करत नाही, कंपनीचं मोठं नुकसान करतोय, असं सगळं. बरोबर, जेव्हा की बिचाऱ्याला फक्त ट्रॅफिक लागलेला असतो. आणि सोशल मीडियाचा तर विचारच करू नकोस. तिथे कोणीतरी एखावं साधं स्टेटस ठेवतं आणि बघणारे लगेच विचार करतात, हा नक्की मलाच टोमणा मारतोय. अगदी हेच. इथूनच गैरसमजांचा तो भयानक खेळ सुरू होतो आणि साध्या राईचा डोंगर उभा राहतो. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आपला मेंदू असा मॅग्निफाईंग ग्लास किंवा भिंगासारखा का वागतो?